आमदार रोहित पवार यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। अजितदादांचा घातपात असल्याचा आरोप गेले काही दिवस रोहित पवार करतायत आणि त्यांनी त्या संदर्भातले पुरावे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे सुप्रिया सुळेंनी आता ही भीती व्यक्त केलेली आहे। रोहित पवारांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे असं त्यांनी म्हटलं आहे। नाही, पण माझ्या परिवाराला 100% त्या ठिकाणी भीती वाटते। एवढ्या मोठ्या लोकांना जर तू अंगावर घेत असेल, त्याच्याच बरोबर एवढी मोठी लोक जर कुणी असेल, कारण ही घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात, नाही तर लागतील, आणि मग या लोकांना तू अंगावर घेत असतील तर आम्हाला तुझी काळजी वाटते। हे माझ्या पत्नीला सुद्धा मला बोलून दाखवलंय, माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलंय, माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे। पण आपण नाही लढणार तर कोण लढणार? कारण का हा विषय अतिशय भावनिक आहे, महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि आमच्या परिवारासाठी सुद्धा। जर भीतीपोटी आम्ही थांबलो, शांत बसलो, तर आम्ही मराठी माणसं कशाचे आणि आम्ही पवार कसले? अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही, तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते। प्रसार माध्यम असतील, वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोक असतील। आणि अर्थातच मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी, त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी। तर थेट जाऊया पुण्यामध्ये अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण बघतोय एक तर अजित पवारांच्या या संशयास्पद अशा मृत्यूनंतर मृत्यूला अजून महिनाही उलटत नाहीये, तोवर आता पवार घराण्यातल्या रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्याचं इथं म्हटलं जात आहे। पवार कुटुंबातले सदस्यच असं म्हणतायत। काय नेमकी कारणं असू शकतात आणि प्रशासन सुरक्षा पुरवू शकते का? पवार यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार हे अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात विविध प्रेझेंटेशन देऊन अनेक तांत्रिक बाबी असतील किंवा इतर मुद्दे असतील याच्याबद्दल शंका आणि प्रश्न जे आहेत ते प्रशासनाला विचारताय। मात्र प्रशासनाकडनं कुठलंही उत्तर अजून अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात आलेलं नाही। त्यासोबतच कुठलाही प्रिलिमिनरी रिपोर्ट जो आहे तो DGCI कडनं देण्यात येत नाहीये। त्यामुळे रोहित पवार गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्न उपस्थित करतायत, पण दुसऱ्या बाजूला त्यांना सुरक्षा देखील द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। त्यामुळे राज्य सरकार रोहित पवारांना सुरक्षा देतं का आणि अजित पवारांच्या संदर्भातला प्राथमिक अहवाल कधी देतं, या दोन्ही गोष्टी पाहणं महत्त्वाचं असेल। बिलकुल, धन्यवाद। रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी दिलेली आहे। सविस्तर माहिती या ठिकाणी रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्याची आता भीती जी आहे ती पवार कुटुंबियांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे आता सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकार घेणार का, रोहित पवारांना सुरक्षा पुरवणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल।